क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर स्टडी करतोय. तर क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर मध्ये आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर अकॉर्डिंग टू फ्लो ऑफ हॉट गॅसेस. जे काही हॉट गॅसेस आहेत आणि तसंच जे काही वॉटर आहे त्याचं जे काही फ्लो आहे, हॉट गॅसेसला आपण फायर गॅसेस देखील म्हणतो. तसंच जे काही वॉटर आहे त्याचा फ्लो कसा होतो त्यानुसार दोन टाईप पडतात. एक असतात फायर ट्यूब बॉयलर, दुसरं असतं वॉटर ट्यूब बॉयलर. त्यानंतर अकॉर्डिंग टू द पोझिशन, बॉयलरची पोझिशन काय आहे त्याच्यानुसार टोटल त्याचे परत दोन टाईप पडलेले आहेत. म्हणजे तो बॉयलर हॉरिझॉन्टली पोझिशन केलेला आहे का व्हर्टिकल पोझिशन मध्ये आहे, त्यानुसार दोन टाईप आहेत. त्यानंतर अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग, अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग त्यानुसार म्हणजे आपण बॉयलरमध्ये फर्नेसची जागा कुठे ठेवलेली आहे, फर्नेसची पोझिशन काय आहे, त्यानुसार किती टाईप पडतात, दोन टाईप पडतात. म्हणजे फर्नेसची पोझिशन हे डिसाईड करणार आहे की तुमचं फ्युएल कुठं बर्न होतंय. ते बॉयलरच्या आतमध्ये फर्नेस असेल तर बॉयलरच्या आतमध्ये फ्युएल बर्न होईल फर्नेसमध्ये. तसंच जर फर्नेस जर बॉयलरच्या बाहेर असेल तर फर्नेस जर बॉयलरच्या बाहेर असेल म्हणजे आउटसाइड ऑफ बॉयलर, ते फ्युएल काय होईल, बर्न होईल. ते इंधन आपण जाळणार आहोत फर्नेसमध्ये, जे पुढं जाणार आहे आपण आउटसाइड ऑफ द बॉयलर, बॉयलरच्या बाहेर म्हणजे एक्सटर्नल. त्यामुळे त्या ठिकाणी दोन टाईप पडतात. इंटरनली फायर्ड बॉयलर, इंटरनली म्हणजे आतमध्ये असेल, आतमध्ये फ्युएल आपण बर्न करतोय बॉयलरच्या, आणि दुसरा असेल एक्सटर्नली फायर्ड बॉयलर, म्हणजे आपण जे काही फ्युएल आहे ते बर्न करतोय बॉयलरच्या बाहेर. असे त्याचे दोन टाईप पडतात. त्यानंतर अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ड्रम अँड नंबर ऑफ ट्यूब, म्हणजे त्या बॉयलरमध्ये किती नंबर ऑफ ड्रम आहे किंवा ट्यूब किती आहे. आता या ठिकाणी ड्रम आणि ट्यूब ह्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. ड्रम म्हणजे एक मोठी टाकी असेल पाण्याची, ज्या पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजे मोठी अशी टाकी असेल ड्रम, आणि ट्यूब म्हणजे काय, एक साधं पाईप असेल, पाईप, त्याला आपण ट्यूब म्हणतो, हे लक्षात ठेवा. ड्रम मध्ये काय करतो आपण, जे काही पाणी वगैरे ते साचवतो, निम्म ती ड्रम भरलेला असतो, तो स्टील पासून बनलेला असेल बॉयलरचा ड्रम, आणि त्याला जर हीट मिळाली तर हीट मिळाल्यानंतर काय होतं, त्याचं कन्व्हर्जन होईल वॉटरमध्ये. सपोज इथे कन्सिडर करा हा एक ड्रम आहे, ह्या ड्रम मध्ये काय आहे, या ठिकाणी पाणी भरलेलं असेल, समजतंय. आणि हे जे पाणी आहे त्याला जर आपण हिटिंग केली, उष्णता दिली, तर त्या पाण्याची काय तयार होईल, वाफ तयार होईल, आणि ती वाफ पाण्याच्या वरती जी जागा आहे त्या ठिकाणी काय होते, जमा होते. या ठिकाणी स्टीम असेल आणि या ठिकाणी काय असेल, वॉटर असेल. समजतंय. म्हणजे हा जो ड्रम आहे ह्याला आपण ड्रम म्हणतो. इमेजिन होत आहे. किंवा तुम्हाला या ठिकाणी बॉयलर मी दाखवतो, प्रत्यक्षात इथे दिसतो बॉयलर, हा एक ड्रम आहे, समजते. हा बॉयलरचा एक पूर्ण एक ड्रम आहे. ह्या ड्रम मध्ये पाणी आहे, आणि ह्या पाण्याला ज्यावेळेस फर्नेस मध्ये फ्युएल बर्न होतं, या ठिकाणी दिसते फर्नेस, या ठिकाणी फ्युएल बर्न करतोय आपण. फ्युएल बर्न केल्यानंतर पाण्याला हीट मिळते आणि पाण्याची काय होते, वाफ होते. म्हणजे हा किती ड्रम आहे, एकच ड्रम आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो सिंगल ड्रम. जर असे ड्रम जर अनेक असेल, जास्त असतील बॉयलरमध्ये, तर त्याला आपण म्हणतो मल्टी ड्रम. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं, तर या ठिकाणी काही काही बॉयलर जे असतात की त्या ठिकाणी मल्टी ड्रम, म्हणजे असे 2-3 ड्रम त्या ठिकाणी यूज केलेले असतात. म्हणजे त्या ठिकाणी एक ड्रमच्या ऐवजी 2-3 ड्रम असतो, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, मल्टी ड्रम बॉयलर. समजतंय. आता त्यानंतर सिंगल ड्रम समजलं, मल्टी ड्रम, त्यानंतर सिंगल ट्यूब आणि मल्टी ट्यूब, असे पण नंबर ऑफ ट्यूब नुसार, ट्यूब किती प्रेझेंट आहे त्यानुसार पण टाईप पडतात. आता नंबर ऑफ ट्यूब म्हणजे काय, ट्यूब मधला फरक सांगतो. हा ड्रम आहे पूर्ण, आणि यामध्ये ही ट्यूब आहे, दिसते इथे ट्यूब, समजते. फर्नेस मध्ये जो काही धूर आहे तो धूर काय होतो, या ठिकाणी दिसते ट्यूब मध्ये जातो, आणि त्या ट्यूब मधून धूर जातोय, म्हणजे फायर्ड गॅसेस जे आहेत
किंवा त्याला आपण हॉट गॅसेस देखील म्हणतो. इथे फर्नेस मध्ये जो काही धूर होणार आहे, जे काही धूर झाल्यानंतर जे काही गरम गॅसेस असतील, हॉट गॅसेस, किंवा आपण ते फ्युएल बर्न केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, फायर्ड गॅसेस. ते फायर्ड गॅसेस किंवा हॉट गॅसेस किंवा त्याला आपण फ्ल्यू गॅसेस देखील म्हणतो. फ्ल्यू म्हणजे काय, जळालेले. फ्युएल झाल्यानंतर जे काही गॅसेस त्या ठिकाणी, गरम गॅसेस बाहेर पडतात, त्या ठिकाणी तयार होतात ते गॅसेस, म्हणजे तो धूर असतो. त्याला आपण फ्ल्यू गॅसेस म्हणतो, फायर्ड गॅसेस म्हणतो, हॉट गॅसेस म्हणतो. मग ते जे गॅसेस आहेत ते फर्नेस मधून पुढे जातात, त्या ट्यूब मध्ये जातात. दिसतंय? मग इथे ट्यूब किती आहेत? सिंगल ट्यूब आहे का? एकच ट्यूब आहे का? नाही, इथे पहा अनेक ट्यूब आहेत, एक पेक्षा जास्त ट्यूब आहे. समजतंय? म्हणजे इथे नंबर ऑफ ट्यूब्स किती आहे? एक पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, मल्टी ट्यूब बॉयलर. हा जो बॉयलर आहे हा सिंगल ड्रम आहे, एकच ड्रम आहे या ठिकाणी. समजते? हा एक सिंगल ड्रम आहे आणि या ठिकाणी ट्यूब्स किती आहेत? नंबर ऑफ, एका ट्यूब पेक्षा जास्त ट्यूब आहेत, त्यामुळे त्याला आपण म्हणतो मल्टी ट्यूब बॉयलर. समजतंय? म्हणजे ट्यूब नुसार पण टाईप पडतात बॉयलरचे, एक सिंगल ट्यूब आणि दुसरा असेल मल्टी ट्यूब. सिंगल ट्यूब म्हणजे काय, या ठिकाणी एकच ट्यूब वापरलेली असेल. जसं लँकेशियर एक बॉयलर आहे की ज्या बॉयलर मध्ये एकच ट्यूब वापरली जाते फक्त. तो बॉयलर तुम्हाला अभ्यासाला नाहीये, की तरी मी तुम्हाला त्याचं मॉडेल एखाद्या दिवशी ज्यावेळेस प्रॅक्टिकल चालू होतील आपले, ज्यावेळेस कॉलेज रेग्युलर स्टार्ट होईल त्यावेळेस मी दाखवेल. आपल्या लॅबमध्ये त्याचं मॉडेल देखील आहे. ओके, समजतंय? म्हणजे सिंगल ट्यूब आणि मल्टी ट्यूब, सिंगल ट्यूब मध्ये एकच ट्यूब असते आणि मल्टी ट्यूब मध्ये नंबर ऑफ एक पेक्षा जास्त ट्यूब असतात, नंबर ऑफ ट्यूब जास्त असतात. समजतंय? त्यानुसार आपण त्याची किती टाईप पडतील, 2 टाईप पडतील. म्हणजे या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट टाईप घेऊ शकता, सी सिंगल ट्यूब बॉयलर, तसंच मल्टी ट्यूब बॉयलर. समजतंय? ओके, हे झालं अकॉर्डिंग टू द ड्रम. तसंच तिथं कॉम्बिनेशन देखील करू शकतो आपण. सिंगल ड्रम, सिंगल ट्यूब, सिंगल ड्रम, मल्टी ट्यूब असं लिहिलं तरी चालेल, पण ते कॉम्बिनेशन 4च द्या फक्त. ओके, ते सफिशियंट आहे. ओके, समजलं तुम्हाला 4 टाईप. त्यानंतर पुढे अजून पण टाईप पडतात बॉयलरचे. सपोज 5 नंबरचा आपण घेऊयात. According to method of circulation, according to method of सर्क्युलेशन. आता मेथड ऑफ सर्क्युलेशन म्हणजे काय, पाणी काय होतंय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. समजतंय? तसंच जे हॉट गॅसेस आहेत, धूर, तो एका ठिकाणून फर्नेस मधून तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो. तसंच पाणी पण काय होतं, पाणीची वाफ होते, वाफ झाल्यानंतर ती दुसऱ्या ठिकाणी जाईल. म्हणजे त्याचा जो फ्लो होतोय पाण्याचा आणि हॉट गॅसेसचा, मग तो जो फ्लो होत असतो त्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो. पाण्याचं किंवा वॉटर, पाणीलाच वॉटर म्हणतो, वॉटर किंवा जे काही हॉट गॅसेस आहेत, जे काही धूर आहे, त्याचं जे सर्क्युलेशन होतंय ते सर्क्युलेशन कोणत्या मेथडने होतं, म्हणजे कसं होतंय. म्हणजे ते सर्क्युलेशन नॅचरली होतंय. नॅचरल म्हणजे काय, तुम्ही त्या ठिकाणी फॅन वगैरे लावले नसतील, ते आपोआप होत असेल ऑटोमॅटिक किंवा नॅचरली. समजतंय? ते नॅचरली होत असतं. जर ते नॅचरली होत असेल तर त्याला आपण म्हणतो नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर. जर त्या ठिकाणी ते नॅचरल न होता, म्हणजे ते पाणी आणि जे काही धूर आहे, हॉट गॅसेस आहेत किंवा वॉटर आहे, ते त्याचं सर्क्युलेशन जे आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नॅचरली न जाता, त्या ठिकाणी जर आपण पंप लावला पाणीला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, किंवा त्या ठिकाणी जर धूर असेल, धूर म्हणजे हॉट गॅसेस, त्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण ब्लोअर लावला. ब्लोअर म्हणजे एक मोठा फॅन असतो, तो लावलेला असेल त्या ठिकाणी. समजते? त्या ठिकाणी फॅन लावला किंवा पंप लावला म्हणजे आपण काय करतोय, एक इलेक्ट्रिकल पॉवर यूज करून त्याला मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट करतो आणि फोर्सफुली एक फोर्स लावतो, एक ताकद लावतो, जेणेकरून काय होतं, ते पाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाईल, किंवा तो जो धूर आहे, हॉट गॅसेस, तो एका ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी जाईल. म्हणजे आपण त्याला फोर्स करणार आहोत फॅनच्या साहाय्याने किंवा
पंपच्या साहाय्याने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो सर्क्युलेट हो. समजतंय? जेणेकरून त्या वॉटरचं आणि त्या हॉट गॅसेसचं सर्क्युलेशन हे अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. समजतंय? म्हणजे असे त्यानुसार त्याचे मेथड ऑफ सर्क्युलेशन वरती त्याचे दोन टाईप पडतात. त्यामध्ये पहिला आहे नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर. नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर. आणि त्याचा दुसरा टाईप जो पडेल त्याला आपण म्हणतो फोर्स सर्क्युलेशन बॉयलर. फोर्स सर्क्युलेशन बॉयलर. समजतं? असे दोन टाईपचे बॉयलर पडतात. नॅचरल म्हणजे काय? त्या ठिकाणी जे काही पाणी आहे ते नॅचरली काय होतं, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतं, किंवा ते जे धूर आहे हॉट गॅसेस ते नॅचरली फर्नेसमध्ये जायला ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. म्हणजे ते आपोआप जातात. त्या ठिकाणी आपण त्याला फोर्स करत नाही. समजलं? आणि फोर्स सर्क्युलेशन बॉयलर म्हणजे काय? त्या ठिकाणी फॅन लावायचे किंवा त्या ठिकाणी पंप लावायचा आणि पंपाच्या साहाय्याने किंवा फॅनच्या साहाय्याने आपल्याला काय करायचंय, ते पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं. ओके, समजतंय? नॅचरल सर्क्युलेशन आणि फोर्स सर्क्युलेशन बॉयलर काय असतं ते? फोर्स सर्क्युलेशन मध्ये आपण त्या ठिकाणी फॅन, पंप वगैरे लावणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण फोर्स लावून ते पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणार आहोत. हे समजतंय? त्यानंतर आपण वाटलं तर अजून एक त्याचे पुढचे जे वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत ते देखील मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. पाचव्यानंतर सहावा टाइप अकॉर्डिंग टू स्टीम प्रेशर. बॉयलरचं क्लासिफिकेशन पडतं अकॉर्डिंग टू स्टीम प्रेशर. म्हणजे बॉयलरच्या आतमध्ये जी काही स्टीम तयार होते त्या स्टीमचा प्रेशर किती असेल त्या प्रेशरनुसार बॉयलरचे टाईप पडतात. समजतंय? म्हणजे बॉयलरचा यूज कशासाठी होतो? स्टीम तयार करण्यासाठी. मग ते स्टीमचा किती प्रेशर असेल त्या प्रेशरनुसार त्याचे किती टाईप पडतात? दोन टाईप पडतात. एक आहे लो प्रेशर बॉयलर. म्हणजे ह्या लो प्रेशर बॉयलर मध्ये काय होईल की जी स्टीम आहे ती कमी प्रेशरची तयार होते. समजतंय? त्याला आपण लो प्रेशर बॉयलर म्हणतो. त्यानंतर दुसरा असतो हाय प्रेशर बॉयलर. मग हाय प्रेशर बॉयलर मध्ये काय होतं की जी स्टीम आहे ती जास्त प्रेशरची तयार होते किंवा अतिशय जास्त प्रेशरची आपण स्टीम त्या बॉयलर मध्ये तयार करू शकतो. त्यामुळे असा जो बॉयलर असेल त्याला आपण म्हणतो हाय प्रेशर बॉयलर. ज्या बॉयलर मध्ये स्टीम ही थोड्या कमी प्रेशरची तयार होते, मग ती एक रेंज त्या ठिकाणी दिलेली असते. त्या रेंज मध्ये जर बॉयलरचा प्रेशर स्टीमचा प्रेशर असेल तर त्याला आपण म्हणतो लो प्रेशर बॉयलर. आणि जर स्टीमचा प्रेशर खूप जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण त्या बॉयलरला म्हणतो हाय प्रेशर बॉयलर. ओके, समजलं? हा टाइप जो आहे तो अकॉर्डिंग टू स्टीम प्रेशर. स्टीमचा प्रेशर हाय किंवा लो आहे त्यानुसार बॉयलरचे दोन टाइप पडतात, हाय प्रेशर बॉयलर आणि लो प्रेशर बॉयलर. त्यानंतर तसंच बॉयलरचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅसेस फ्लो. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ hot gases flow. ओके, अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅसेस फ्लो. हॉट गॅसेस म्हणजे काय? जे धूर असतो फर्नेसमधून तयार झालेला तो धूर आपण कसा पास करतो, त्याची डायरेक्शन काय आहे?
त्यानुसार त्याचे टाइप्स पडतात. तर यानुसार त्याचे जे टाइप्स आहेत ते 3 पडतात. जसं की कन्सिडर करा, एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो मी. सपोज या ठिकाणी फर्नेस आहे. या फर्नेस मध्ये आपण काय करतो, फ्युएल बंद करतो, इंधन वगैरे बंद करतो. इंधन बंद केल्यानंतर या ठिकाणी सपोज तुम्ही एक फायर ट्यूब बॉयलर कन्सिडर करा. या ठिकाणी आणि ह्या फर्नेस जो आहे, हा फर्नेस सपोज आपण ह्या पाईपला जर कनेक्ट केला या ठिकाणी, मग या फर्नेस मध्ये जो काही धूर आहे तो काय होईल, या पाईपामधून तो आत जाईल. इमेजिन होत आहे. आणि ह्या पाईपाच्या आजूबाजूला जर आपण पाईपाच्या आजूबाजूला जर त्या ठिकाणी वॉटर असेल सपोज, म्हणजे हा वॉटर ट्यूब बॉयलर आपण कन्सिडर केला. वॉटर ट्यूब बॉयलर म्हणजे काय, सॉरी फायर ट्यूब बॉयलर आपण कन्सिडर करूया. फायर ट्यूब बॉयलर म्हणजे काय, हा जो फर्नेस आहे यामध्ये आपण काय करतो, फ्युएल काय करतो, बर्न करतो, जाळतो. मग एकदा का फ्युएल बर्न झाले या फर्नेस मध्ये, तर त्या ठिकाणी काय तयार होईल, धूर तयार होईल. बरोबर, या ठिकाणी काय तयार होतो, धूर तयार होतो. सपोज या ठिकाणी धूर तयार झाला. धूर हा अतिशय गरम असेल फर्नेस मध्ये फ्युएल बर्न केल्यानंतर, मग तो धूर काय होतो, ह्या ट्यूब मधून जातो. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, फायर ट्यूब बॉयलर. म्हणजे फायर्ड गॅसेस हे कशामधून जात आहेत, ट्यूब मधून जात आहेत. आणि ट्यूबच्या बाहेर काय, वॉटर असेल सराउंडिंगला. समजतंय. मग हे जे फायर्ड गॅसेस आहेत, त्या फायर्ड गॅसेसची डायरेक्शन आहे, इमेजिन होत आहे, जी अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅसेस. म्हणजे ते जे हॉट गॅसेस त्याला आपण फायर्ड गॅसेस देखील म्हणतो, जे की फर्नेस मध्ये तयार होतील. त्या फर्नेस मध्ये काय तयार होतील, हॉट गॅसेस, किंवा आपण त्याला काय म्हणतो, फायर्ड गॅस. समजतंय. तो काय होणार आहे, या फर्नेस मध्ये तयार होईल आणि तो धूर किंवा फायर्ड गॅसेस या ट्यूब मधून ते पुढे पुढे जाईल. समजतंय. मग ट्यूब मधून तो पास होतोय, तर याची जी डायरेक्शन आहे या हॉट गॅसेसच्या फ्लोची, त्या डायरेक्शन नुसार किती टाइप पडतात, 3 टाइप पडतात. समजतंय. डायरेक्शन नुसार किती टाइप पडतात, अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅस फ्लो. म्हणजे हे जे हॉट गॅसेस आहेत त्याचे फ्लो कसा होतोय त्याच्यानुसार पण 3 टाइप पडतात. समजतंय. त्यामध्ये फर्स्ट आहे सिंगल पास. सिंगल पास म्हणजे काय, या ठिकाणी हे जो पहा, या ठिकाणी हॉट गॅसेस तयार झालाय, तो इथून आलाय, इथे तो जातोय ट्यूब मधून, तो कुठे गेला, डावीकडून कुठे गेला, उजवीकडे गेला, आणि उजवीकडे जाऊन नंतर तो आपण काय करतो, बाहेर सोडून देतो. बाहेर काय करतो आपण, तो सोडून देतो. या ठिकाणी सपोज कन्सिडर करा, हा जो गॅस आहे इथून आपण कुठे देणार आहे, बाहेर सोडून. इथे चिमणी असेल या ठिकाणी, या चिमणीमधून तो कुठे जाईल, बाहेर जाईल. समजतंय. या ठिकाणी या चिमणीमधून तो गॅस काय होईल, बाहेर जाईल. समजतंय. चिमणीत सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याला किंवा कंपन्यामध्ये 5 चिमणी असते, अतिशय उंच साखर कारखान्याला, तिथून धूर बाहेर जात असतो, नाही का, उंच उंच चिमण्या असतात. तसं या ठिकाणी चिमणीमधून तो पास होणार आहे. म्हणजे ह्याचा जो पास आहे, ह्याची जी डायरेक्शन आहे, हा एकच डायरेक्शनने पास झालाय ना, सिंगल डायरेक्शननी. त्यामुळे त्याला आपण म्हणतो सिंगल पास. त्याला आपण काय म्हणतो, सिंगल पास. त्यानंतर अजून एक त्या ठिकाणी टाइप पडतो, सेकंड, रिटर्न पास. रिटर्न पास.
आता रिटर्न पास म्हणजे काय पहा, हा जो या ठिकाणी हॉट गॅसेस तयार झाले ते काय झाले एका डायरेक्शनने पुढे गेले आणि पुढे जाऊन परत ते काय होतात या पाण्यामध्ये परत रिटर्न येतात. मग त्याला आपण म्हणतो रिटर्न पास. जसं या ठिकाणी मी तुम्हाला रिटर्न पास देखील काढून दाखवतो त्याची डायग्राम. ओके, या ठिकाणी दिसतंय तर या ठिकाणी तुम्हाला रिटर्न पास दिसतोय. रिटर्न पास म्हणजे काय, तो गॅस काय होतो एका पुढच्या डायरेक्शनने जातो, त्यानंतर तो काय होतो परत तो रिटर्न डायरेक्शनने परत तो काय होतो रिटर्न येणार आहे त्याच पाण्यामध्ये. तो पाईप परत असा या ठिकाणी रिटर्न जातो आणि नंतर तो काय होतो तिथून तो चिमणी थ्रू काय होईल बाहेर जाईल, बाहेर पाठवला जाईल. इमेजिन होतंय. म्हणजे हा जो आहे याला आपण म्हणतो रिटर्न पास. रिटर्न म्हणजे काय पहा, तो गॅस काय झाला एका दिशेने पुढे गेला एका डायरेक्शनने, म्हणजे तो सुरुवातीला डावीकडून पुढे जातोय उजवीकडे जातो, परत तो काय झाला गॅस हॉट गॅसेस हे उजवीकडून कुठे गेले डावीकडे रिटर्न आले आणि त्यानंतर तो आपण बाहेर टाकून देतो बॉयलरच्या बाहेर. म्हणजे ह्याचा जो टाईप आहे याला म्हणतो आपण रिटर्न पास. त्यानंतर थर्ड जो टाईप आहे तिसरा सी, त्याला आपण म्हणतो मल्टीपास. मल्टीपास बॉयलर. तर मल्टीपास बॉयलर म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, मल्टीपास बॉयलर म्हणजे काय की या ठिकाणी नंबर ऑफ पासेस होतात. म्हणजे तो डावीकडून उजवीकडे जातो, परत उजवीकडून डावीकडे जातो, परत ट्यूब काय होईल या ठिकाणी नंबर ऑफ ट्यूब्स असतील. कन्सिडर करा या पद्धतीने आणि परत तो काय होईल स्टीम परत पुढे जाईल. ती पहा डावीकडून उजवीकडे गेली, परत उजवीकडून डावीकडे गेली, परत ती डावीकडून पुढे जाईल उजवीकडे. समजतंय. म्हणजे या ठिकाणी असे नंबर ऑफ पास होतील त्या ठिकाणी. परत उजवीकडे आणि त्यानंतर मग सपोज या ठिकाणी फर्नेस असेल, सॉरी चिमणी असेल, त्या चिमणीतून त्यानंतर तो बाहेर जाईल. इमेजिन होत आहे. हे जे वॉटर तुम्हाला दाखवतोय मी पाणी, त्या पाण्याच्या आतमध्ये ट्यूब्स आहेत. समजतंय. हे पाणी तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. या ठिकाणी वॉटर तुम्हाला दाखवले मी. म्हणजे या ठिकाणी होतंय काय की या ठिकाणी जे पासेस होत आहे तो गॅस काय होतोय सुरुवातीला तो डावीकडून पुढे गेला, उजवीकडे गेला, परत उजवीकडून डावीकडे, परत तो काय होतोय डावीकडे आलाय ना, आता डावीकडून परत पुढे जातोय उजवीकडे जातोय, परत
उजवीकडून परत डावीकडे. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ पासेस झाले असे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो मल्टीपास. काय म्हणतो ह्याला आपण? मल्टीपास बॉयलर. समजतंय? हे जे हॉट गॅस आहेत त्याचे कसे झाले? मल्टीपास झालेले आहे. मल्टिपल म्हणजे जास्ती वेळा तो पास झाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. मग हा तिसरा टाईप समजला. त्यानंतर तो गॅस काय होईल? फायनली चिमणीमधून तो कुठं जाईल? बाहेर जाईल. ओके, समजतंय? म्हणजेच अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅस फ्लो, त्याच्यानुसार त्याचे 3 टाईप पडतात. एक असतो सिंगल पास, दुसरा असतो रिटर्न पास, तिसरा असतो मल्टीपास. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे 8वा, त्यामध्ये बॉयलरचं जे नेचर आहे, बॉयलरचं नेचर कशा पद्धतीचं आहे? अकॉर्डिंग टू नेचर ऑफ बॉयलर, त्यानुसार त्याचे बॉयलरचे क्लासिफिकेशन पडलेले. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ सर्व्हिस, बॉयलर सर्व्हिस कशी कोणत्या पद्धतीने देतो? नेचर ऑफ सर्व्हिस, त्यानुसार बॉयलरचे टाईप पडलेले आहे. बॉयलरची जी नेचर आहे सर्व्हिसची, नेचर ऑफ सर्व्हिस म्हणजे काय की कधी कधी काय होतं की बॉयलर हा जे मोठे मोठे साखर कारखाने असतात त्या ठिकाणी तो लागत असतो, आणि साखर कारखाना हा एकाच ठिकाणी काय असतो? स्थिर असतो. समजतंय? त्यामुळे त्या ठिकाणी जी सर्व्हिस आहे ती कशी आहे? ती एकाच ठिकाणी आहे, स्टेशनरी आहे. म्हणजे तो बॉयलर तुम्हाला एकाच ठिकाणी लागतो. साखर कारखान्याचे जे बॉयलर आहे तो काय असतो? एकाच ठिकाणी तो उभारला गेलेला असतो. जसं तुम्ही पाहिलं राहुरी मध्ये साखर कारखाना आहे, प्रवरा रोलरला देखील आहे पहिला सहकारी साखर कारखाना. मग तो साखर कारखाना त्या ठिकाणी स्थित आहे, त्या एकाच ठिकाणी तो आहे. मग त्या ठिकाणी जर बॉयलरची आवश्यकता असेल तर बॉयलर हा त्या ठिकाणी काय असेल? एक स्टेशनरी असेल, त्या ठिकाणी परमनंट असेल त्या जागेवरती बनवलेला. म्हणजे त्याची जी सर्व्हिस आहे त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस लागतो, त्यामुळे तो परमनंटली त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे, कायमस्वरूपीसाठी तो इन्स्टॉल केलेला आहे. मग त्यामुळे अशा बॉयलरला आपण म्हणतो स्टेशनरी बॉयलर. काय म्हणतो त्याला आपण? स्टेशनरी बॉयलर. स्टेशनरी बॉयलर. त्यानंतर दुसरा जो बॉयलर असेल, सोबत असंही होऊ शकतं कधी कधी काय होतं की बॉयलर हा एक तात्पुरत्या स्वरूपात स्टीम बनवण्यासाठी लागत असेल एखाद्या कंपनीमध्ये. सपोज एक डेअरी असेल, त्या डेअरीमध्ये सपोज किंवा एखादा कारखाना असेल, त्या ठिकाणी सपोज स्टीम ही एक छोट्याशा कालावधीसाठी लागते. छोट्याशा म्हणजे किती? 1 तासासाठी फक्त. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी मेंटेनन्स आला आहे, त्या मेंटेनन्ससाठी त्या कारखान्यामध्ये स्टीमची आवश्यकता लागली, गरज भासली अचानकपणे, फक्त ती 1-2 तास लागते फक्त छोट्याशा कालावधीसाठी. मग त्या ठिकाणी तो जो मालक असेल तो काय करेल? एक स्टेशनरी जे मुव्हेबल बॉयलर असतात ते मुव्हेबल बॉयलर मागून घेतील. मुव्हेबल बॉयलर म्हणजे काय? तो बॉयलर आपण एक मोठ्या कंटेनरवरती किंवा मोठ्या ट्रकवरती आपण तो इन्स्टॉल केलेला असतो ट्रकवरती, आणि तो ट्रकवरून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण त्याला फोन करून त्या बॉयलरला बोलू शकतो, आणि ती त्या ठिकाणी तो बॉयलर चालू करून जेवढी स्टीम तुम्हाला आवश्यकता आहे 1 तासासाठी तेवढी स्टीम तुम्ही तयार करू शकता. समजतंय? असं देखील करू शकता. किंवा सेकंड एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं मुव्हेबल बॉयलरचं, तर फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा जे मरीन असतात, मरीन म्हणजे काय? आपण जे पाणी वगैरे म्हणतो नाही का, त्या ठिकाणी मरीन्स असतात, मरीन्स जहाज वगैरे असतात, मोठे मोठे शिप्स असतात. त्या शिप्समध्ये पण काय असतात? बॉयलर असतात मोठे मोठे. मग ती बॉयलर कशी असतात? ती शिप एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असते, जात असते. त्यामुळे त्या टाईपचे जे बॉयलर आहेत त्याला आपण म्हणतो मुव्हेबल बॉयलर.
समजतंय मुव्हेबल बॉयलर काय आहे ते? म्हणजे मुव्हेबल बॉयलर म्हणजे काय की तो बॉयलर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण नेऊ शकतो, त्याला आपण म्हणतो मुव्हेबल बॉयलर. म्हणजे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ सर्व्हिस त्याचे दोन टाईप पडतात. एक स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे तो एका ठिकाणी परमनंटली तो इन्स्टॉल केलेला असतो, आणि मुव्हेबल बॉयलर म्हणजे काय, तो आपण बॉयलर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो बॉयलर आपण नेऊ शकतो. समजतंय मुव्हेबल बॉयलर. असे दोन टाईप पडतात बॉयलरचे अकॉर्डिंग टू नेचर ऑफ सर्व्हिस. त्यानंतर अकॉर्डिंग टू फ्युएल यूज, की आपण कोणतं फ्युएल त्या ठिकाणी वापरतो त्यानुसार देखील अकॉर्डिंग टू फ्युएल यूज, कोणतं फ्युएल आपण त्या बॉयलरमध्ये यूज करतोय त्यानुसार सुद्धा बॉयलरचे टाइप्स पडतात. त्यामध्ये आपण असं घेऊया, फर्स्ट वन ऑइल फायर्ड, म्हणजे ऑइल हे फ्युएल यूज केलेलं असेल. समजतंय? ऑइल म्हणजे जसं पेट्रोल, डिझेल, समजतंय, हे जे केमिकली ऑइल असतं ते ऑइलचा त्या ठिकाणी यूज केलेला असतो. त्यानंतर दुसरं आपण फ्युएल घेऊ शकतो कोल. कोल म्हणजे कोळसा, समजतंय, दगडी कोळसा असतो. और पल्वराइज कोल. पल्वराइज म्हणजे काय, एक छोटंसं कोळसाचे बारीक बारीक भुकटे करतो आपण आणि त्याला पल्वराइज त्या ठिकाणी केलेला असतो. त्या कोलला कोळसाच असतो एक प्रकारचा तो. मग तो जो पल्वराइज कोल आहे ते देखील आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे हे फ्युएल कोणतं यूज करतो त्यानुसार बॉयलरचे तुम्ही दोन क्लासिफिकेशन लिहू शकता. म्हणजे हे जे 9 क्लासिफिकेशन आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. त्या 9 पैकी कमीत कमी तुम्हाला एक 6 ते 8 तरी लिहा, म्हणजे तुम्हाला 4 मार्क पडतील या ठिकाणी. 4 मार्कला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो, क्लासिफाईड द बॉयलर, बॉयलरचं क्लासिफिकेशन कसं पडतं ते विचारलं जातं. तर या ठिकाणी आपण जो पहिला टाईप पाहिला अकॉर्डिंग टू फ्लो ऑफ हॉट गॅसेस अँड फायर्ड गॅसेस, सॉरी हॉट गॅसेसला आपण फायर्ड गॅसेस म्हणतो, अँड वॉटर, म्हणजे वॉटर आणि हॉट गॅसेस जे धूर आहे तर दोघांचा फ्लो कसा होतो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कसे जातात, त्या फ्लोनुसार त्याचे दोन टाईप पडलेत, एक फायर्ड गॅस आणि वॉटर फायर ट्यूब बॉयलर आणि दुसरा आहे वॉटर ट्यूब बॉयलर. म्हणजे फायर ट्यूब बॉयलर मध्ये काय असतं, ट्यूब मधून कोण जात आहे, फायर्ड गॅसेस म्हणजे धूर जातोय. ट्यूब मधून कोण जाणार आहे, धूर. ते मी सांगितलं लास्ट लेक्चरला तुम्हाला, हॉट गॅसेस जातात. आणि ट्यूब मधून धूर जातो आणि या ठिकाणी जे ट्यूब दुसरा जो आहे वॉटर ट्यूब बॉयलर, या ठिकाणी ट्यूब मधून कोण जातं, वॉटर जातं, हे लक्षात ठेवा. फायर ट्यूब बॉयलर मधून काय होतं, जी फायर आहे जे फायर म्हणजे जो धूर असतो तो फायर ट्यूब बॉयलरच्या आतमधून जातो. समजतंय? फायर्ड गॅसेस म्हणजे जाळलेले गॅसेस हे ट्यूब मधून जातात आणि ट्यूबच्या सराउंडिंगला काय असतं, वॉटर असतं, ते असतं फायर ट्यूब बॉयलर मध्ये. आणि वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये काय असतं की वॉटर हे ट्यूब मधून पास होतं आणि त्या ट्यूबच्या सराउंडिंगला हॉट गॅसेस असतात किंवा फायर्ड गॅसेस असतात. समजतंय? ओके, मग हे जे दोन टाइप्स तुम्हाला मी सांगितले त्या दोघांमधला डिफरन्स देखील आपण पाहूयात. तर या ठिकाणी दिसते तुम्हाला वॉटर ट्यूब बॉयलर आणि या ठिकाणी फायर ट्यूब बॉयलर,
हे लिहिलेलं आहे. ह्या दोघांमधला फरक या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो आणि या ठिकाणी काही पॅरामीटर दिलेले आहेत. त्या पॅरामीटरचे कंपॅरेटिव्हली ते कसा डिफरन्स त्या ठिकाणी पडतो दोघांचा. तर पहिला आहे मीडियम इन ट्यूब. ट्यूबमध्ये कोणतं मीडियम आहे, म्हणजे ट्यूबमधून कोण आहे, कोण जात आहे, त्यानुसार वॉटर ट्यूब आणि फायर ट्यूबचा डिफरन्स करू शकतो. आता या ठिकाणी वॉटर ट्यूब बॉयलरमधून ट्यूबमधून कोण जात आहे, वॉटर जात आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो वॉटर इज सर्क्युलेटेड इन ट्यूब. आणि ट्यूबच्या बाहेर कोण आहे, म्हणजे ट्यूबच्या बाहेरून कोण पास होतोय, हॉट गॅसेस पास होतात, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि फायर ट्यूब बॉयलरमध्ये ट्यूबमधून कोण पास जाते, कोण जाते ट्यूबमधून, कशाचं सर्क्युलेशन होते, तर हॉट गॅसेसचं सर्क्युलेशन होते. समजतंय, ट्यूबमधून हॉट गॅसेसचं सर्क्युलेशन होतंय. आणि जे वॉटर आहे त्याचा फ्लो कसं कुठून होतोय, ओव्हर ट्यूब, म्हणजे ट्यूबच्या बाहेरून होतोय. समजतंय. त्यानंतर स्टीम फॉर्मेशन रेट. स्टीम फॉर्मेशन रेट म्हणजे काय, की स्टीम किती प्रमाणात तयार होते. समजतंय. त्यानुसार त्याचे परत दोन टाईप पडतात. वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये स्टीम जो फॉर्मेशनचा जो रेट असतो, स्टीम बनवण्याचा जो रेट असतो, स्टीम बनण्याचा तो रेट हा खूप जास्त असतो, म्हणजे तो हाय असतो. आणि फायर ट्यूब बॉयलरमध्ये तो काय असतो, लो असतो. हा देखील तुम्ही डिफरन्स देऊ शकता. त्यानंतर स्टीम प्रेशर, हे लक्षात ठेवा, वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये स्टीमचा जो प्रेशर आहे तो आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रेशरची स्टीम आपण त्या ठिकाणी बनवू शकतो वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये. आणि फायर ट्यूब बॉयलरमध्ये आपण तसं करता येत नाही, म्हणजे त्यामध्ये कमीत कमी आपण 25 बार प्रेशर पर्यंत, म्हणजे लो प्रेशर स्टीम जी आहे ती आपण फायर ट्यूब बॉयलरमध्ये तयार करतो. आणि हाय प्रेशर स्टीम म्हणजे जवळपास 25 बार पेक्षा जास्त प्रेशर असणारी स्टीम आपण वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये बनवू शकतो. हा देखील डिफरन्स दोघांमध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ऑपरेटिंग कॉस्ट. तर वॉटर ट्यूब बॉयलरची जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती हाय आहे. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे चालवण्याचे, म्हणजे वॉटर ट्यूब बॉयलर चालवायचं आहे तुम्हाला, चालवण्यासाठी तिथे एम्प्लॉय असेल, त्याचं जे फ्युएल असेल, त्याचा जो मेंटेनन्स असेल, ह्या सगळ्याची जर आपण कॉस्ट काढली, म्हणजे तो बॉयलर चालवण्यासाठी, ऑपरेट करण्यासाठी त्याची जी किंमत लागते, कॉस्ट लागते, ती कॉस्ट वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये जास्त लागते आणि फायर ट्यूब बॉयलरसाठी ती कमी लागते. त्यानंतर ओव्हरऑल इफिशियन्सी. ओव्हरऑल इफिशियन्सी म्हणजे काय, की आउटपुट आपण इनपुट, म्हणजे आपल्याला किती जास्तीत जास्त आउटपुट भेटेल कमीत कमी इनपुटमध्ये, म्हणजे तो बॉयलर किती चांगला इफिशियंट आहे. समजतंय, ते आपल्याला त्यावरून समजतं. तर ओव्हरऑल इफिशियन्सी जी आहे ती वॉटर ट्यूब बॉयलरची चांगली आहे, अतिशय खूप चांगली असते, म्हणजे ती हाय असते. आणि फायर ट्यूब बॉयलरची काय असते, कमी असते, लो असते. त्यानंतर क्लिनिंग आणि इन्स्पेक्शन. क्लिनिंग आणि इन्स्पेक्शन हे वॉटर ट्यूब बॉयलरचं इझी आहे, तर फायर ट्यूब बॉयलरचं काय थोडं डिफिकल्ट असतं. त्यानंतर ऍप्लिकेशन. आता हा जो बॉयलर आहे वॉटर ट्यूब बॉयलर, तो हाय पॉवर जनरेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणात जर पॉवर